Good afternoon, all of you. My name is Amol Ananda Rajput. Today's my topic is sterile manufacturing. Sterile means जे आपले आपण जे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करतोय ते स्टेराईलच आले. स्टेराईल म्हणजे फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम्स असायला हवेत जे आपण प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करतोय. तर आपण त्याची डेफिनेशन बघू. इट इज अ प्रोसेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ स्टेराईल प्रोडक्ट्स विच आर फ्री फ्रॉम व्हायबल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. जी प्रोसेस मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस असते त्याच्यामध्ये आपण जे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करतोय ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स पासून फ्री असायला हवं. तर स्टेराईल मेनली इट इन्क्लूड्स पॅरेंटल्स, ऑप्थॅल्मिक अँड इरिगेशन सोल्युशन्स. त्यामध्ये पॅरेंटल्स येतात, त्यानंतर ऑप्थॅल्मिक येतात. ऑप्थॅल्मिक म्हणजे आपल्या आईशी रिलेटेड असतात. त्यानंतर इरिगेशन्स म्हणजे आपल्याला कुठे जखम झाली तर आपण जे लिक्विड किंवा सोल्युशन यूज करतो ते आपल्या वुंड्स क्लिनिंग करण्यासाठी म्हणजे जखम साफ करण्यासाठी किंवा जखम धुण्यासाठी आपण ते सोल्युशन यूज करत असतो. ते स्टेराईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये येतात. तर फर्स्टली आपण बघणार आहोत पॅरेंटल्स. तर पॅरेंटल्स मीन्स व्हॉट? पॅरेंटल्स पॅरेंटल्स म्हणजे पॅरा म्हणजे बी साइड आणि एंट्रल्स इंट्रॉन्स म्हणजे इंटेस्टाईन. तर इंटेस्टाईनच्या बाहेर जे आपले आपण जे इंजेक्ट करतो, आपलं जे सोल्युशन इंजेक्ट करतो, आपलं जे प्रोडक्ट इंजेक्ट करतो त्याला पॅरेंटल्स म्हणतात. म्हणजे वाया आपण इंजेक्शनद्वारे किंवा ते आपण आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये इंजेक्ट करतो ते म्हणजे पॅरेंटल्स. These are the liquid injectable preparations which are sterile, non-pyrogenic, isotonic with blood plasma, which are administered directly into bloodstream then via oral route. These are the liquid injectable. The liquid injectable असतात, liquid injectable preparations असतात which are sterile, free from microorganisms, non-pyrogenic and isotonic with blood plasma. Isotonic with the blood plasma म्हणजे जे आपण आपल्या ब्लड स्ट्रीम मध्ये आपण इंजेक्ट करतोय त्या म्हणजे ब्लड प्लाझ्मा मध्ये, तर जे आपलं प्रिपरेशन आहे ते ब्लड प्लाझ्मा सोबत आयसोटोनिक असलं पाहिजे. म्हणजे त्यांचा ऑस्मोटिक प्रेशर हा सेम असला पाहिजे त्या ठिकाणी. आणि ओरल रूटने न देता आपण त्याला ब्लड स्ट्रीम मध्ये इंजेक्ट करतो ते आले पॅरेंट्रल्स. देर आर द आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॅरेंट्रल्स. फर्स्ट, सेफ्टी, फ्रीडम फ्रॉम ॲडवर्स टॉक्सिलॉजिकल कन्सर्न्स. याच्यामध्ये काही ॲडवर्स इफेक्ट प्रोड्यूस करणारे किंवा टॉक्सिसिटी प्रोड्यूस करणारे कंटेंट त्या ठिकाणी असायला नको. सेकंड येतं त्याच्यामध्ये स्टेरिलिटी. म्हणजे स्टेरिलिटी म्हणजे ते पूर्णपणे स्टेराईल असायला हवेत, फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम्स असायला हवेत. त्यानंतर येतं नॉन पायरोजेनिक, फ्रीडम फ्रॉम पायरोजेनिक इंट्रोटॉक्सिन कंटॅमिनेशन. तर पायरोजन म्हणजे जे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया असतात त्यांच्या वेस्टपासून त्यांचे जे वेस्ट असतं त्याला आपण पायरोजन म्हणतो. तर ते नॉन पायरोजेनिक जे आपला सबस्टन्स आहे तो नॉन पायरोजेनिक असला पाहिजे. कारण त्याच्यात तो पायरोजन जर आपल्या प्रोडक्टमध्ये आला तर त्याचे काही वेरियस साईड इफेक्ट असतात, जसे की आपल्याला आपलं बॉडी टेम्परेचर त्या ठिकाणी हाय होऊ शकतं, नाही तर काही काही प्रमाणात जर जास्तच झालं तर कधी डेथ पण आपल्याला ऑफर होऊ शकते. त्यानंतर पार्टिकल फ्री, फ्रीडम फ्रॉम विजिबल पार्टिकल कंटॅमिनेशन. आपले जे प्रोडक्ट असतं ते आपण डायरेक्टली ब्लड स्ट्रीममध्ये आपण इंजेक्ट करत असतो, म्हणून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पार्टिकल त्या ठिकाणी यायला नको याची दक्षता सुद्धा त्या ठिकाणी घेतली जाते. त्यानंतर असतं स्टॅबिलिटी. ते केमिकली, फिजिकली आणि मायक्रोबायोलॉजिकली ते स्टेबल असायला हवे. त्यानंतर आहे कम्पॅटेबिलिटी, फॉर्म्युलेशन, पॅकेजिंग. द प्रोडक्ट शुड बी कम्पॅटेबल विथ फॉर्म्युलेशन, पॅकेजिंग अँड अदर डायलेमेंट सोबत ते कम्फर्टेबल असायला हवे. नेक्स्ट आहे टोनिसिटी, आयसोटोनिक विथ बायोलॉजिकल फ्लुइड्स. आयसोटोनिक म्हणजे मी तुम्हाला सांगितलंच की त्यांचं ऑस्मोटिक प्रेशर. आता जसं आपण पॅरेंट्रल्स आहे तर पॅरेंट्रल्स आपण ब्लड स्ट्रीममध्ये देतो, आपल्या ब्लड प्लाझ्मामध्ये डायरेक्टली देतो. तर आपलं जे प्रोडक्ट आहे ते ब्लड प्लाझ्मा सोबत आयसोटोनिक असायला हवं. आणि जर आपण ऑप्थॅल्मिकली देतो म्हणजे आपल्या डोळ्यात देतो तर ते आपलं ते असतं लॅक्रिमल फ्लुइड सोबत आपलं प्रोडक्ट त्या ठिकाणी आयसोटोनिक असायला हवं. लॅक्रिमल फ्लुइड म्हणजे आपल्या डोळ्यात जे पाणी येतं ना त्याला आपण लॅक्रिमल फ्लुइड म्हणत असतो, अश्रू वगैरे असते, तर त्याच्यासोबत ते आयसोटोनिक असायला हवं. देअर आर टू टाइप्स ऑफ पॅरेंट्रल्स, लार्ज व्हॉल्यूम पॅरेंट्रल्स आणि स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंट्रल्स. तर आपण बघू स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंट्रल्स आणि लार्ज व्हॉल्यूम पॅरेंट्रल्स डिफरन्शिएट कसे केले जातात.
तर स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंटल जे असतात दे आर इंजेक्टेबल, त्यांना आपण डायरेक्टली थेरपेटिक पर्पजसाठी आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये इंजेक्ट करत असतो. आणि जे लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल्स असतात त्यांना आपण इंट्राव्हेनस फ्लुइड्समध्ये त्याला इंजेक्ट करत असतो. त्यानंतर येतं जी आपली स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंटल्सची जी कॅपॅसिटी असते ती 100 ml पर्यंत असते, आणि जी लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल्सची कॅपॅसिटी असते ती 500 म्हणजे 100 to 500 अँड सो ऑन, म्हणजे 1000 पर्यंत असं. तर त्यानंतर स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंटल्स आर टिपिकली यूज फॉर डिलिव्हरिंग मेडिकेशन ॲट कंट्रोल इन्फ्युजन रेट. मोस्टली जर एखादं मेडिसिन द्यायचं असेल तर आपण तर ते आपण इंजेक्शनच्या मदतीने त्या ठिकाणी आपण ते मेडिकामेंट आपण त्याला देऊ शकतो. आणि याच्या लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल्समध्ये कसं असतं, आपण मेडिकामेंट तर देऊ शकतो, त्यासोबत आपण ग्लुकोज, त्यानंतर आपले विटॅमिन्स आणि सच टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट्स त्या ठिकाणी आपण सलाईनच्या मदतीने आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. फोर्थ येतं स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंटल्स कंटेन नेसेसरी द मेडिकामेंट विथ पोटेंट. पोटेंट म्हणजे पॉवरफुल मेडिकामेंट जे असतात आपण त्याच्या म्हणजे कमी डोसमध्ये ते आपण देत असतो, तर ते येतात स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंटल्समध्ये. आणि जर बघायला गेलं तर लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल्समध्ये आपण जे न्यूट्रिएंट्स, विटॅमिन्स वगैरे त्या ठिकाणी ग्लुकोज, जर आपल्याला अशक्तपणा वाटतो तर आपण ग्लुकोजची सलाईन लावून घेतो सहजच, तर ते लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल्समध्ये येतात. मग स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंटल्स इंजेक्ट करताना आपल्याला सिरिंज निडलची आवश्यकता असते. आणि जेव्हा आपण आपले लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल्समध्ये आपण आयव्ही सेट्स यूज करतो सलाईनसाठी. त्यानंतर द व्हेकल इज, मग स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंटल्सचा कुठले व्हेकल लागतात, जसं फर्स्टली वॉटर फॉर इंजेक्शन, ऑइल, पीईसीज म्हणजे पॉलिइथेन ग्लिकॉन्स, जसे की त्या ठिकाणी आपण मॅक्रोगॉल, मिरालॅक्स वगैरे येतात, त्या ठिकाणी आपण ते आपल्या स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंटल्समध्ये ॲज अ व्हेकल आपण त्याला यूज करत असतो. त्यानंतर लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल्समध्ये आपण फक्त वॉटर फॉर इंजेक्शन त्या ठिकाणी व्हेकल म्हणून ॲज अ व्हेकल आपण त्याला यूज करत असतो. तर स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंटल कंटेनरमध्ये आपण ॲम्प्यूल्स यूज करतो, ग्लास ॲम्प्यूल्स यूज करतो आणि वायर्स त्या ठिकाणी यूज करतो. आणि लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल्समध्ये आपण व्हेकल म्हणून प्लॅस्टिक बॉटल्स त्या ठिकाणी आपण यूज करत असतो. तर त्यानंतर आणि लास्ट पॉईंट, इट कंटेन ॲड सबलाईक प्रिझर्वेटिव्ह. स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंटल्समध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह ॲड करत असतो. तर प्रिझर्वेटिव्ह आपण काय ॲड करतो, आपण जर आपले 100 ml चा डोस आहे तर आपण त्याला एकदमच पूर्ण डोस नाही घेऊन देणार, आपण थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये डोस घेऊ. मग जेव्हा आपण आपला डोस ज्या प्रोडक्टमधून, त्या ॲम्प्यूलमधून आपला डोस रिमूव्ह करतो, तर तेव्हा त्यामध्ये कुठल्याही मायक्रो ऑर्गॅनिझमची एंट्री नको व्हायला, त्या मायक्रो ऑर्गॅनिझमची एंट्री नको व्हायला आणि आपलं जे स्टेराईल प्रोडक्ट आहे ते खराब नको व्हायला. त्यामुळं काय असतं, त्या ठिकाणी आपण प्रिझर्वेटिव्ह ॲड करतो. आणि लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल्समध्ये काय असतं, देर आर नो ॲडेड प्रिझर्वेटिव्ह, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह ॲडेड नसतात. कारण आपण जेव्हा सलाईन लावतो तेव्हा ती म्हणजे एकाच वेळेस लावतो. त्यानंतर देर आर फॅसिलिटीज अँड रिक्वायरमेंट्स. आपण फॉर मॅन्युफॅक्चर फॉलोइंग इक्विपमेंट्स आर नेसेसरी टू मीट द रिक्वायरमेंट्स ऑफ ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट्स. ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट्सनुसार आपल्याला काही रिक्वायरमेंट्स असतात, काही फॅसिलिटीज असतात, ते आपण बघू. फर्स्ट असं स्टोरेज इक्विपमेंट फॉर ॲम्पल्स अँड वायल्स. त्यानंतर स्टोरेज कॅबिनेट्स त्या ठिकाणी असायला हवे. त्यानंतर वॉटर फॉर इंजेक्शन प्रिपेअर करण्यासाठी वॉटर स्टील त्या ठिकाणी असायला हवे. त्यानंतर आपल्या ॲम्प्यूल्स वॉशिंग करण्यासाठी ॲम्पूल वॉशिंग मशीन, नंतर ते ड्राय करण्यासाठी ॲम्पूल्स ड्रायर मशीन. त्यानंतर फिलिंग अँड सिलिंग युनिट, आपलं प्रोडक्ट त्यामध्ये फिल करताना आणि त्याला सील करण्यासाठी ते युनिट असतं त्या ठिकाणी असावं. त्यानंतर सिंटर ग्लास फनल, फिल्टर प्लेस, हॉट एअर ओव्हन, हॉट एअर ओव्हन आपण स्टेरिलायझेशनसाठी त्या ठिकाणी यूज करतो. त्यानंतर इक्विपमेंट्स फॉर इव्हॅल्युएशन अँड क्वालिटी कंट्रोल. त्यानंतर ऑटोक्लेव्ह मशीन आपण यूज करतो. लेबलिंग अँड पॅकेजिंग युनिट्स त्या ठिकाणी असायला हवे. दीज आर ऑल रिक्वायर्ड स्टेराईल मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्रोडक्ट. म्हणजे हे सगळे आपल्याला स्टेराईल मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी आपल्याला रिक्वायर्ड असतात. तर मग त्यानंतर आपण बघू पर्सनल रिक्वायरमेंट. आता आपण स्टेराईल प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करतोय तर त्या ठिकाणी आपल्याला काही पर्सन्सची रिक्वायरमेंट असते. तर ती रिक्वायरमेंट कशी आपण फुलफिल करू शकतो. फॉर स्टेराईल मॅन्युफॅक्चरिंग पर्सन शुड फॉलो GMP रिक्वायरमेंट्स.
गुड GMP म्हणजे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस. तर कुठल्याही प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग करत असताना काही रूल्स आणि रेग्युलेशन्स असतात फार्मसीच्या एथिक्सनुसार किंवा ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्टनुसार, तर ते त्याने फॉलो करायला हवे. त्यानंतर शुड बी ट्रेन फॉर एसेप्टिक टेक्निक्सने तो ट्रेन असायला हवा. जेव्हा स्टेराइल प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर केले जाणार तेव्हा एसेप्टिक टेक्निक्स यूज करूनच ते प्रोडक्ट त्याने मॅन्युफॅक्चर करायला हवं. तर मग एसेप्टिक टेक्निक्स म्हणजे काय, तर अशा टेक्निक ज्याच्यामुळे आपण आपलं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करताना त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मायक्रो ऑर्गॅनिझम एंटर नको व्हायला, अशा टेक्निकनुसार आपण जे मॅन्युफॅक्चर करतो त्याला असेप्टिक टेक्निक्स असं आपण म्हणतो. They should be cool and free from any dermatological conditions that might increase microbial contamination. त्या ठिकाणी काम करणारा जो पर्सन आहे तो पूर्णपणे हेल्थी असायला पाहिजे. कुठलेही डर्मॅटोलॉजी म्हणजे त्याला कुठलेही स्किन डिसीज नको, जेणेकरून त्याच्याद्वारे ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या स्टेराइल प्रोडक्टमध्ये येतील. असं कुठल्याही प्रकारचं त्याला स्किनशी रिलेटेड किंवा तो एकदम म्हणजे हेल्थी असायला हवा. They must have some knowledge about the basic principle of aseptic process. जसं आपण aseptic techniques बघितलं, त्याला त्या ठिकाणी aseptic process बद्दल आपण मॅन्युफॅक्चर करताना जे aseptic techniques यूज करतो ती जी प्रोसेस असते त्याचं त्याला पूर्णपणे त्या ठिकाणी नॉलेज असायला हवं. Movement within the room should be minimum and out movements restricted during filling operation. जेव्हा आपलं प्रोडक्ट आपण फिलिंग करतोय तेव्हा त्या ठिकाणी जो पर्सन आहे त्याच्या ज्या ऍक्टिव्हिटी ते मुवमेंट आहे ती आपल्या त्या फिलिंग रूमच्या बाहेर त्याने परत परत ये जा करायला नको. जोपर्यंत फिलिंग होत नाही त्याने तोपर्यंत बाहेर जायला नको किंवा बाहेरचा कुठलाही पर्सन आत यायला नको, जेणेकरून ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्यांच्याद्वारे आपल्या प्रोडक्टमध्ये येतील. अशी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं प्रॉब्लेम त्या ठिकाणी क्रिएट व्हायला नको, याची दक्षता त्याने घ्यायला हवी. त्यानंतर आपण मॅन्युफॅक्चरिंग रिक्वायरमेंट बघू. मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज इन्क्लूड मॅक्झिमम डिग्री ऑफ क्लीननेस. त्या ठिकाणी पूर्णपणे क्लीननेस असली पाहिजे. ज्या ठिकाणी आपण फिलिंग करतो आपलं प्रोडक्ट फॉर्म्युलेशन फिलिंग करतो त्या पूर्णपणे क्लीननेस. इन ॲसेप्टिक फिलिंग रूम्स वाईल ॲज अ सराउंडिंग एरियाज प्रोव्हाइड अ बफर एरिया. त्याचा आजूबाजूचा एरिया आहे तो त्याला बफर एरिया म्हटलं गेलंय. बफर एरियामध्ये जरी थोडी कमी क्लीननेस असली तरी चालेल, पण जर आपण त्या ठिकाणी फिलिंग जे युनिट आहे फिलिंग एरिया आहे तो त्या ठिकाणी एकदम क्लीन असायला हवा. फॉर कन्स्ट्रक्शन इट रिक्वायर्स बेस्ट मटेरियल अँड डिझाईन. जेव्हा ते आपण आपलं कन्स्ट्रक्शन करतोय तेव्हा एकदम बेस्ट मटेरियल आणि त्या ठिकाणी डिझाईन त्या ठिकाणी यूज केलेल्या हव्यात. द सिलिंग वॉल्स अँड फ्लोअर शुड बी कन्स्ट्रक्टेड ऑफ मटेरियल्स विच आर इझी टू क्लीन. त्या ठिकाणी असं मटेरियल यूज केलं गेलेलं असावं की त्या ठिकाणी ते इझिली आपण त्याला क्लीन करू शकू. अँड नॉन पोरस सो एज प्रिव्हेंट ॲक्युम्युलेशन ऑफ डस्ट अँड मॉइश्चर. त्या ठिकाणी जे आपण कन्स्ट्रक्शन करताना जे आपण आता फ्लोअर्स वगैरे वापरले त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डस्ट चिपकून राहायला नको, नॉन पोरस असलं पाहिजे ते, आणि जेणेकरून की आपलं प्रोडक्ट एकदम स्टेराईल राहील आणि त्या ठिकाणी कुठल्याही मायक्रो ऑर्गॅनिझम कंटेन होणार नाही. थँक्यू.